नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी एक चांगली जॉब ऑपॉर्च्युनिटी घेऊन आलोय मित्रांनो. ही जी भरती निघालेली आहे रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाकरिता शिक्षक व शिक्षकतेवरचे पदांची निर्मिती करण्यावरचा हा जी-आर आलेला आहे महाराष्ट्र शासनाकडून 24 नोव्हेंबर 2025 चा लेटेस्ट असा हा जी-आर असणार आहे. या जी-आरमध्ये कोणती-कोणती पदे असणार आहे, कशा पद्धतीने अप्लाय करायचं आहे, संपूर्ण माहिती तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये मिळणार आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचे, बेल आयकॉनला प्रेस करून ठेवायचे आणि आपलं टेलिग्राम चॅनल, WhatsApp, Insta आयडी, Facebook आयडी फॉलो करून ठेवा. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. ओके. तर चला तर मग सुरू करूया व्हिडिओला. आता मित्रांनो, हा जो जी-आर आलेला आहे रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाकरिता शिक्षक व शिक्षकेतर पदांची निर्मिती करण्यावरचा हा जी-आर आलेला महाराष्ट्र शासनाकडून कौशल्य रोजगार उद्योगता व नाविन्य विभागाकडून दिनांक 24 नोव्हेंबर 2025 चा लेटेस्ट असा हा जी-आर असणार आहे. याच्यामध्ये दिलेली प्रस्तावना जी काही आपण वाचून घेऊ. राज्यातील युवतींना एकात्मिक आणि समग्र स्वरूपाचे कौशल्य प्रशिक्षण देण्याकरिता पोषण वातावरण निर्मिती करण्यासाठी राष्ट्रीय तशी आंतरराष्ट्रीय स्तरावरील मान्यताप्राप्त कौशल्यधारित उच्च शिक्षणाद्वारे रोजगारक्षम करून त्यांना स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी राज्यात महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ स्थापना करण्यास व संदर्भाधीन विधेयक 2021 च्या प्रारूपास दिनांक 17/2/2021 रोजी झालेल्या मंत्रिमंडळात बैठकीत माननीय मंत्रिमंडळाने मान्यता दिलेली आहे. त्यानुसार महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ अधिनियम 2021 सन 2021 चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक 7 दिनांक 23 मार्च 2021 नुसार राज्यात रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ स्थापना करण्यात आलेली आहे. आता याच्यामध्ये दिलेलं आहे रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाकरिता 232 शिक्षक व 107 शिक्षकतेवरचे अशी एकूण 339 नवीन पदनिर्मिती करण्याबाबत प्रस्तावना नवीन पदनिर्मिती पदांचे पुनरुज्जीवन व पदांचे आढावे इत्यादी प्रस्तावांना सखोल तपासणी करण्यासाठी स्थापन केलेल्या उच्चस्तरीय सचिव समितीने दिनांक 9/7/2024 रोजीच्या झालेल्या बैठकीमध्ये उच्चस्तरीय सचिव समितीच्या मान्यता प्राप्त झालेली आहे. तसेच आता याच्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे उच्चस्तरीय सचिव समितीने मंजूर केलेल्या आहे 339 पदांमधील 7,600 पेक्षा जास्त ग्रेड वेतन असलेल्या 94 पदांना माननीय मंत्रिमंडळाची मान्यता प्राप्त झालेली आहे. त्यानुसार शासन खालीलप्रमाणे निर्णय घेत आहे. आता याच्यामध्ये किती पदे दिलेली आहे? 339 पदे असणार शिक्षकचे व शिक्षकतेवरचे. ओके. त्यांना 7,600 पेक्षा ग्रेड वेतन असल्याचे 94 पदांचा मंत्रिमंडळाने मान्यता दिलेली आहे. ओके. आता याच्यामध्ये दिलेला आहे शासन निर्णय. आता रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाकरिता खालील नमूद केल्यानुसार पदनिर्मिती करण्यात येत असून सदर पदांचा त्यांच्या नावासमोर दर्शविल्यानुसार 7व्या वेतन आयोगातील वेतन श्रेणी लागू करण्यात येत आहे. ओके. आता शिक्षक पदे दिलेले आहे, अनुक्रमांक दिलेला आहे, पदनाम, नवीन पदनिर्मितीची संख्या दिलेली आहे. 6व्या वेतननुसार आपल्याला इथं वेतन श्रेणी दिलेली आहे. 7व्या वेतननुसार इथं वेतन श्रेणी दिलेली आहे. आपण दोघी माहिती घेऊया. पहिलं पद असणारे प्राध्यापक 34 पदे निर्माण करण्यात येत आहे. आता याच्यामध्ये 7व्या वेतनानुसार इथं दिलेलं आहे की 1,64,200 ते 2,18,200 रुपये लेवल 14 सॅलरी असणार आहे. सहयोगी प्राध्यापकाला 60 पदे असणार आहे. यांना पगार असणार लेवल 13A 1,31,400 पासून 2,17,100 रुपये पगार असणार आहे. सहाय्यक प्राध्यापकाला 138 पदे असणार आहे, जे की असणार आहे 57,700 पासून स्टार्टिंग सॅलरी असणार आहे. 1,82,400 लेवल 10 सॅलरी आपल्याला बघायला मिळते. एकूण पदे किती झाले? 232 पदे शिक्षकची पदे झाली. आता याच्यामध्ये उपयुक्ता नमूद शिक्षक पदांचा पदोन्नती व इतर सेवाविषयक तरतुदी व उच्च व तंत्र शिक्षण विभाग शासन निर्णय दिलेला आहे दिनांक 8 मार्च 2019 मध्ये नमूद केल्यानुसार लागू होतील. आता शिक्षकतेवरचे पद दिलेले आहे जे की त्याच्यामध्ये लागणारे पदे. आता अनुक्रमांक, पदनाम, पदसंख्या 6व्या वेतनानुसार आपल्याला पगार श्रेणी व 7व्या वेतनानुसार वेतन श्रेणी दिलेली आहे. आता पहिलं पद उपकुलसचिवसाठी 7 पदे असणार आहे. S23 सॅलरी 67,700 पासून 2,08,700 पगार. सहाय्यक कुलसचिवसाठी 7 पदे असणार आहे. S20 सॅलरी 56,100 पासून 1,77,500 पगार. कक्ष अधिकारीसाठी 14 पदे असणार आहे. S15 सॅलरी
41,800 पासून 1,32,300 पगार. त्याच्यानंतर सहाय्यक कक्ष अधिकारी 7 वॅकन्सी याच्यामध्ये बघायला मिळतात. 14 सॅलरी 38,600 पासून 1,22,800 पगार. वरिष्ठ लेखपासाठी 6 पदे असणार आहे. याच्यात 14 सॅलरी 38,600 पासून 1,22,800 पगार. लेखपालसाठी 12 पदे असणार आहे. 60 सॅलरी 25,500 पासून 81,100 पगार. माहिती तंत्रज्ञान अधिकारी तथा सिनियर प्रोग्रामरसाठी एक वॅकन्सी आणि 15 सॅलरी असणार यांना 7व्या वेतनानुसार 41,800 पासून 1,32,300 पगार असणार आहे. त्यानंतरची पदे आपण खाली बघू. वरिष्ठ ग्रंथपाल सहाय्यकसाठी एक पद असणार आहे. 14 सॅलरी 38,600 पासून 1,22,800 पगार. 9 नंबरचं पद कनिष्ठ ग्रंथपाल सहाय्यकसाठी 2 पदे असणार आहे. 10 सॅलरी 29,200 पासून 92,300 पगार. कनिष्ठ लिपिकसाठी 8 पदं असणार आहे. याच्यामध्ये आपल्याला 6 सॅलरी असणार आहे. 19,900 पद 63,200 पगार. वरिष्ठ लिपिकसाठी 8 पदं असणार आहे. 25,500 पासून 81,100 पगार. कनिष्ठ सहाय्यक आणि जनरलसाठी 1 पद असणार आहे. 6 सॅलरी 19,900 पद 63,200 पगार. कनिष्ठ सहाय्यक फायनान्स करिता इथं 1 पद असणार आहे. 6 सॅलरी 19,900 पद 63,200 पगार. आणि 14 नंबरचं तंत्र सहाय्यकसाठी 8 पदे असणार आहे. 7 सॅलरी 21,700 पासून 69,100 पगार. प्रयोगशाळा सहाय्यकसाठी 24 सॅलरी 7 इथं पद 24 पदे असणार आहे. 7 सॅलरी 21,700 पासून 69,100 पगार. टोटल इथे 107 पदे आपल्याला बघायला मिळतात. ते 15 पदांमध्ये विभाजित केलेले आहे. सदर पदांना उपरोक्तप्रमाणे वेतन श्रेणी लागू केल्यानंतर त्यांच्या वेतनावर होणारा खर्च सचिवालय सामाजिक सेवा कौशल्य विकास विद्यापीठ कार्यक्रम अनुदान सहाय्यक अनुदान वेतनेवर लेखा शीर्षकाखाली मंजूर केलेली तरतुदीतून भागवण्यात यावा. सदर शासन निर्णय वित्त विभागाच्या औपचारिक संदर्भ क्रमांक 154/2025 सेवा 9 मधून दिनांक 4/6/2025 मध्ये प्राप्त सहमतीनुसार निर्गमित करण्यात येत आहे. आता याच्यामध्ये हे पद वगैरे दिलेले आहे. आता तुम्ही म्हणाल सर आता हे पदे भरायचे कसे? आता हे तुम्हाला माहिती आहे की परमनंट पदे असणार आहे. त्यामुळे आता याची जी भरती असणार आहे रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाकरिता यांच्यामार्फत ही भरती घेण्यात येणार आहे आणि याचे ऑनलाईन फॉर्म चालू होतील लवकरात लवकर. ओके. फक्त त्याचा GR पास झालेला आहे. इतकी पदं त्यांना भरायची आहे की 339 पदे 232 पदे शिक्षकांची असणार. शिक्षकेतर वर्षाचे 7 पदे असणार आहे. अशी टोटल 339 पदे त्यांना भरायची आहे. ते पण 7व्या वेतन आयोगानुसार भरायचे आहे. चांगली पॉझिटिव्हिटी आपल्याला याच्यामध्ये आहे. कोणाचं D.Ed झालेलं असेल, B.Ed झालेलं असेल, CET त्याची झालेली नसेल, त्याची पण परीक्षा आलेली आहे. ती पण तुम्ही त्याचा पण परीक्षा देऊन घ्या. नीट सेटची परीक्षा देऊन घ्या. जे पण आपल्याला लागत असेल ते कंप्लीट आपण करून ठेवा. शिक्षकांच्या भरती आता लवकरात लवकर मोठ्या प्रमाणात निघालेली आहे. त्याच्यानंतर आता भरपूर ठिकाणी निघालेली आहे भरती. NMV करता पण निघालेली आहे. KVM करता पण आलेली आहे. ओके. आता CETची पण एक्झामिनेशन आलेली आहे. ते पण एक्झाम क्लिअर करून ठेवा. जेणेकरून तुम्हाला पुढे कोणतीही अडचण येणार नाही. याची अपडेट फक्त आता GR आलेला आहे. ते पण लेटेस्ट GR असणार आहे. तुम्ही बघू शकता 24 नोव्हेंबर 2025चा. तर आता आता नगर परिषद, नगरपंचायतींचा निवडणुका पण चालू आहे. त्यामुळे आता तर याची भरती येणार नाही. पण एक 15 दिवसामध्ये याची अपडेट येऊ शकते लवकरात लवकर फॉर्म भरण्याची. तर आपण तयारीत राहा. जर की तुम्हाला ह्या व्हिडिओ रिलेटेड काही डाऊट असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा किंवा मला Instagram, Facebookला मेसेज करा. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. हा जर तुम्हाला PDF फाईल पाहिजे असेल तर टेलिग्राम चॅनल WhatsApp ग्रुपला मी शेअर करून तिथे जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल मित्रांनो. टेलिग्राम चॅनल, WhatsApp, Insta ID, Facebook आयडी फॉलो करून ठेवा. त्यांची लिंक भेटून जाईल. ओके. काय डाऊट असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा. जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा. ओके. आणि चॅनलवर तुम्ही नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला प्रेस करा. डेली तुमच्यासाठी नवीन जॉब अपॉर्च्युनिटीज असतो. अशाच नवीन जॉब अपॉर्च्युनिटीसाठी आपण भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद मित्रांनो. थँक्यू.